हॅलो दीपक, अरे ये बोल ना, काय म्हणतो? ये ना, बस ना. काय नाही रे, सहज विचार करत होतो. अरे तो विजय थालापती सदा मुख्यमंत्री झाला यार तिथला. न्यूज वाचली आणि मलाही त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. अरे आपला महाराष्ट्र मुख्यमंत्री झाला. बघ ना, एक ऍक्टर असून मुख्यमंत्री झाला तो. आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. पण लोकांनी फक्त हे फोटोवरच घेतलेले आहेत, मोठे मोठे बॅनरवर फोटो फोटो लावणे. आणि त्यांचे विचार यांनी घेतलेच नाही रे. आणि विजय थलापतीने हेच केलं. त्यांनी बाबासाहेब वाचले. बाबासाहेबांचे विचार वाचले, की बाबासाहेबांचं कार्य किती आहे देशासाठी, किती मोठं योगदान आहे. आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या विचारावर त्यांनी ती निवडणूक निवडणूक लढली आणि तो यशस्वी झाला. आणि आज त्यांनी एक दाखवून दिलं, की बाबासाहेब एक साधारण व्यक्ती नव्हते. बाबासाहेबांच्या विचारावर तो चालला आणि तो मुख्यमंत्री झाला. एक ॲक्टर्स, एक पिक्चरमध्ये काम करणारा ॲक्टर्स एवढ्या मोठ्या पोस्टवर मुख्यमंत्री पदाच्या, तू म्हणतोय तर अगदी बरोबर आहे. निवडणुकीमध्ये तो मुख्यमंत्री होता. बाबासाहेब यांना कळालेच नाहीत महाराष्ट्रामध्ये कुणाला. बाबासाहेब ज्यांनी वाचलं, बाबासाहेब ज्यांनी ज्यांनी पूर्ण बाबासाहेब वाचले, त्यांनाच बाबासाहेब कळाले, की बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी, सर्व देशासाठी किती मोठं कार्य करून गेलेले आहेत. की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते जर तू मनामध्ये घेतले, आत्मसात केले, तर हे महाराष्ट्रामध्येही शक्य आहे. खरं आहे, शक्य आहे महाराष्ट्रामध्ये. अरे तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे.